हॅलो फ्रेंड्स, तांदळाची खीर जर तुम्हाला घट्टसर अशी रबडीदार अशी जर बनवायची असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आता फेस्टिव्ह सीझन सुद्धा आला आहे, तर ही रेसिपी तुम्ही बनवून तुमच्या पाहुण्यांसाठी सर्व करू शकता. यासाठी आपल्याला तांदूळ लागणार आहेत. तर तांदूळ तुम्ही खास करून बासमती तुकडा किंवा सोना मसुरी तांदूळ भेटतात ते घेऊ शकता. 75 ग्रॅम तांदूळ घ्यायचे आहेत आपल्याला 1 लिटरच्या हिशोबाने. आणि तांदूळ छान भिजवून घ्यायचे आहेत अर्ध्या तासासाठी कमीत कमी. खीर बनवण्यासाठी आपल्याला जाडसर भांडं घ्यायचं आहे, कोणतंही तुम्ही घेऊ शकता. स्टार्टिंगला 1 कपभर पाणी ओतायचं आहे त्यामध्ये. ही जी स्टेप आहे यामुळे जे दूध आहे ते दूध पटकन जळत नाही, खाली भांड्याला ते लागत नाही, म्हणून ही स्टेप तुम्ही नक्की यूज करा. त्या पाण्याला थोडी उकळी आल्यानंतर आपल्याला दूध ऍड करायचं आहे. तर फुल क्रीम असं दूध घेतलं आहे मी, घट्टसर असं. फुल क्रीम दूध जर वापरलं तर खीर खूप छान तयार होते, म्हणून खास करून हे दूध तुम्ही सुद्धा यूज करा. आता हलक्या हाताने एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यावर झाकण ठेवायचं आहे. 10 ते 12 मिनिटात दुधाला एक उकळी आणून घ्यायची आहे. झाकण ठेवलं तर पटकन उकळी येते, म्हणून झाकण ठेवायचं आहे. तांदूळ सुद्धा छान भिजले आहेत, फुगले आहेत, तर त्यातलं पाणी काढून ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता छान अशी उकळी आली आहे दुधाला, साय सुद्धा आली आहे वरती. तर आता या स्टेपला आपण तांदूळ ऍड करू शकतो दुधामध्ये. हे जे तांदूळ आहेत बासमती तुकडा किंवा सोना मसुरी तांदूळ, यामध्ये स्टार्चचं प्रमाण जे आहे ते जास्त असतं, त्यामुळे खीर छान तयार होते, खूपच मस्त तयार होते. तांदूळ ऍड केल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता गॅस आपल्याला एकदम कमी ठेवायचा आहे. झाकण ठेवून 15 ते 18 मिनिटांसाठी तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रुट्स मध्ये काजू आणि बदाम मी घेतले आहेत. तुम्ही हवं तर अजून सुद्धा दुसरे ड्रायफ्रुट्स ऍड करू शकता. काजू आणि बदाम हे जे आहेत असे लांबसर आपल्याला कापून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने कापून आपल्याला साईडला ठेवून घ्यायचे आहेत हे ड्रायफ्रुट्स. आता आपण तांदूळ चेक करू शकतो. खीर जी आहे ती थोडी घट्ट सुद्धा झाली आहे आणि तांदूळ जे आहेत ते व्यवस्थित असे शिजत आले आहेत जवळपास. मधून मधून आपल्याला ही खीर अशी चमचा असा फिरवत राहायचा आहे आपल्याला. तांदूळ दाबून असं व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे तांदूळ शिजला आहे. तर आता थोडी केशर घेतली आहे. केशर मध्ये गरम दूध टाकून थोडं साईडला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे केशरचा जो रंग आहे तो छान उतरतो दुधामध्ये. तर फ्रेंड्स, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा.
ही जी स्टेप आहे फ्रेंड्स, ही महत्वाची स्टेप आहे. आता या स्टेजला आपल्याला हे जे एक्स्ट्रा दूध आहे आपल्या खीरमध्ये, ते थोडं साईडला काढून घ्यायचं आहे. एखाद्या भांड्यामध्ये तुम्ही हे दूध जे आहे ते एक्स्ट्रा दूध काढून ठेवू शकता थोड्या वेळासाठी. तर अशा पद्धतीने एक्स्ट्रा दूध आपल्याला काढून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा दूध काढून झाल्यानंतर आपल्याकडे जो स्मॅशर असतो, तो स्मॅशर तुम्ही यूज करू शकता किंवा दुसरंही काही तुम्ही यूज करू शकता, तुम्हाला जे कम्फर्टेबल असेल ते. त्याच्या साहाय्याने आपल्याला हा जो आपला तांदूळ आहे तो व्यवस्थित असा स्मॅश करून घ्यायचा आहे. थोडा वेळ लागतो, पण खीर खूपच छान तयार होते यामुळे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने स्मॅश करून घ्यायचा आहे तांदूळ. तर फ्रेंड्स, तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता किती छान आणि असं घट्टसर अशी कन्सिस्टन्सी आता आली आहे खिरीला आपल्या. तांदूळ सुद्धा छान स्मॅश झाला आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित असा स्मॅश करून घ्यायचा आहे बराच वेळ तांदूळ. आता स्मॅश करून झाल्यानंतर जे एक्स्ट्रा दूध आपण बाजूला काढून ठेवलेलं होतं, ते पुन्हा ऍड करायचं आहे खिरीमध्ये. जे केशरचं दूध आपण साईडला ठेवलं होतं ते सुद्धा कलर छान उतरला आहे आता केशरला, तर आता ऍड करून घ्यायचं आहे खिरीमध्ये. थोडी वेलची पावडर ऍड करून घ्यायची आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला साखर ऍड करायची आहे. ही जी खीर आहे ही मी कॅरमलाइज्ड केली होती, तर साखर अशी ऍड करून घ्यायची आहे आपल्याला पॅन मध्ये. कॅरमेल सॉस आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. साखर मी थोडी कमी वापरली आहे, कारण मी मिल्क मेड यूज करणार आहे यामध्ये. तुम्ही जर मिल्क मेड यूज करणार नसाल तर तुम्ही साखर जास्त ऍड करू शकता क्वांटिटीनुसार खिरीच्या. तर तुम्ही बघू शकता मेल्ट झाली आहे साखर. कलर सुद्धा आपल्याला जो जसा हवा आहे तसा कलर आपल्याला आला आहे. आता या स्टेजला गॅस पटकन बंद करायचा आहे. मिल्क मेड ऍड करायचं आहे पॅन मध्ये आणि पटकन हे मिश्रण मिक्स करायचं आहे कॅरमेल सॉस रेडी करण्यासाठी. तर आता हा कॅरमेल सॉस जो आहे तो तयार झाला आहे, तुम्ही बघू शकता. तर आता हा कॅरमेल सॉस आपल्याला ऍड करायचा आहे आपल्या खीरमध्ये. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे.
तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता खिरीची. ही जी कन्सिस्टन्सी आहे ती प्रॉपर आहे. या कन्सिस्टन्सीला आपल्याला गॅस बंद करायचा आहे. बिकॉज जर अजून थोडा वेळ तुम्ही जर गॅस चालू ठेवला तर मग खूपच घट्ट होते खीर, जास्तच घट्ट होते. तर आपल्याला या कन्सिस्टन्सीला गॅस बंद करायचा आहे, कारण जशी ती थंड होईल तसं तिला अजून घट्टसरपणा येतो. तर आपली जी ही खीर आहे तांदळाची ती रेडी झाली आहे. आपली जी लास्ट स्टेप आहे, जे आपण ड्रायफ्रुट्स कट करून ठेवलेले होते, ते 1 चमचा तूप टाकून ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तुपामध्ये. ड्रायफ्रूट जे आहेत ते कच्चेच जर आपण यूज केले या खिरीमध्ये तर एवढी टेस्ट छान येत नाही. म्हणून ते थोडे तरी असे फ्राय करून घ्यायचे ड्रायफ्रुट्स आणि मग यूज करायचे. खूपच छान टेस्ट येते खीरला. तर आता आपण खीर सर्व करू शकतो. रेसिपी जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा फ्रेंड्स ही रेसिपी. व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. अशा पद्धतीने सर्व करून हे जे ड्रायफ्रुट्स आहेत ते वरतून आपण टाकू शकतो. खूपच छान दिसायला सुद्धा खीर छान दिसते आणि टेस्टीला तर अप्रतिमच होते ही खीर. तर तुम्ही नक्की ट्राय करा. ही खीर तुम्ही गरम सुद्धा सर्व करू शकता आणि ही खीर तुम्ही थंड सुद्धा सर्व करू शकता. थंड जर तुम्ही ही खीर बनवून जर खाल्ली, म्हणजे खीर जर थंड करून मग खाल्ली तर तिलाच आपण फिरणी बोलू शकतो. तर फिरणी म्हणून सुद्धा तुम्ही ही सर्व करू शकता थंड करून. ही अशी मी थंड करून घेतली होती. तुम्ही बघू शकता थंड केल्यावर ती छान अशी फिरणीसारखी लागते. थंड खिरीची टेस्ट वेगळी लागते फ्रेंड्स आणि गरम खिरीची टेस्ट वेगळी लागते थोडी, पण दोन्ही पण टेस्ट अप्रतिम लागतात. तर तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी. मला कमेंट्स करून नक्की कळवा कशी वाटली ते. थँक यू फॉर वॉचिंग गाईज. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टेक केअर. बाय बाय.